ही जी रेकी आहे हो. त्याचा वापर आपण कोणकोणत्या गोष्टींसाठी करू शकतो? रेकीचा वापर साध्या साध्या गोष्टींमध्ये सगळ्यात जास्त मॅनिफेस्ट करणं किंवा मनी अट्रॅक्शन करणं म्हणजेच रेकी नाहीये. कुठलंही आय टी क्षेत्र असेल, ज्याला जागरणाचं काम असेल, रात्री नाईट शिफ्ट असेल, ज्याची कोणाची बॉडी तंदुरुस्त नसेल, ज्यांना कोणाला सकाळी सकाळी खूप निगेटिव्ह एनर्जी किंवा उठावंसं वाटत नसेल, आळस येत असेल किंवा त्यांची कामे उठल्यानंतर पॉझिटिव्ह होत नसेल, अशा लोकांनी सकाळी उठल्यानंतर काय करायचं? तुम्ही जेव्हा उठून बसणारे जी नॉसनल चालली, ज्या झोपलाय त्या झोपेच्या जी नॉसनल चालू आहे त्या कुशीवरती तुम्ही पहिल्यांदा उठा. त्याच्यानंतर तुम्ही काय करायचे, जी तुमची नॉसनल चालू आहे, जिथनं तुमचा श्वासोश्वास चालू आहे, जिकडून जास्त, मग राईट साईडची असेल तर सूर्यनाडी चालू आहे, लेफ्टची तुमची चंद्रनाडी चालू आहे. दोन्हीपैकी कुठलीही नाडी एक तुमची जास्त चालू असेल तर त्याच्या कुशीवर उठा. तोच पाय तुम्ही जमिनीवरती पाय द्यायचा आहे. धरती मातेला नमस्कार करायचा आहे. इष्टदेवताचं नामस्मरण करा की माझा आजचा दिवस खूप चांगला जाणार आहे. आजची माझी रोजची कामं खूप प्रचंड 1000 पटीत चांगली होणार आहेत. मला पूर्ण ब्रह्मांडाची ऊर्जा आहे. तुम्ही ज्या देवताला मानता त्या देवाचं नामस्मरण करा. तुमची दिनचर्या सुरुवात करा. ओके. अगदी काही नाही, ही एक रेकीचीच पद्धत आहे.